नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इन्स्टंट ताजं लोणचं बनवणार आहोत. हे बनवायला अगदी सोपं आणि झटपट होणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 कांड्या लसूण घेतला आहे आणि 2 मोठे चमचे मोहरी घेतली आहे. मोहरी ही बारीक घेतली आहे, साली सकट घेतली आहे. 1 चमचा इथे मेथी दाणा आणि 2 चमचे जिरे घेतले आहे. 1 चमचा बडीसोप आणि 10-12 मिरे आणि 10-12 लवंगा अशा इथे मी घेतले आहे. आता हे संपूर्ण आपण भाजून घेऊया. या संपूर्ण वस्तू आपल्याला गॅसच्या मंद आचेवर फक्त अशा गरम होईपर्यंत भाजायच्या आहे. जास्त वेळ आपल्याला या भाजायची गरज पडणार नाही. आता इथे मी सर्व जिन्नस घालून घेतले आहेत. आता आपण छान 1 ते 2 मिनटं याला मंद आचेवर भाजून घेऊया. आता हे भाजून झाले आहे. एका ताटामध्ये थंड होण्यासाठी इथे मी काढून घेत आहे. आता हे संपूर्ण थंड झालं की आपल्याला याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. आपण जी पावडर बनवणार आहोत ती खूप जास्त बारीक बनवायची नाही आहे. ही पावडर बनवताना आपल्याला थोडीफार प्रमाणात ती दरदरीत ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ही पावडर बनवली आहे. छान दरदरीत अशी पावडर आपली बनून तयार आहे. लगेचच एका वाटीमध्ये ही संपूर्ण पावडर काढून घेते. आता मी 3 कांड्या लसूण सोलून घेतला आहे. आता तो लसूण आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा आहे, कारण हा लसूण आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. लगेचच एका वाटीमध्ये हा संपूर्ण लसूण काढून घेते. लोणचं बनवण्यासाठी इथे मी 4 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण अर्धा किलो या प्रमाणात या कैऱ्या मी घेतल्या आहेत. अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, जेणेकरून जे आपल्या कैऱ्यांना काही घाण लागलेली असेल, चीक लागलेला असेल तो संपूर्णपणे निघून जातो आणि कैऱ्या एकदम स्वच्छ होतात. आता या कैऱ्या पाण्यातून काढून याला छानपैकी पुसून घेतला आहे. संपूर्णपणे आपल्याला या कोरड्या करायच्या आहे, जेणेकरून यामध्ये पाण्याचा थोडासाही अंश शिल्लक राहणार नाही आणि आपलं लोणचं हे बऱ्याच दिवस छान टिकून राहील. त्यामुळे मी छान प्रकारे याला पुसून स्वच्छ केलं आहे. आपण लोणचं बनवताना ज्या ज्या वस्तू वापरणार आहोत त्या छान स्वच्छ आणि पुसलेल्या हव्यात, कारण या जर पाणी लागलेलं असेल तर लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी इथे सुरी देखील एकदम स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. हा जो कटिंग पॅड आहे तो देखील मी स्वच्छ धुतलेला घेतला आहे आणि यावरती छान मध्यम आकाराच्या कैऱ्या इथे मी कापून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा साईजमध्ये कैरी घेतल्या आहेत. कैरी जेवढ्या प्रमाणात आपण बारीक कापू तेवढं लवकर लोणचं आपलं मुरतं. त्यामुळे कैरी कापताना ही छोट्या छोट्या साईजमध्ये कापायची. आता इथे मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे आणि अर्धा चमचा इथे हळद घातली आहे. आता मी जो मसाला बनवून ठेवला होता तो संपूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता इथे मीठ मी चवीप्रमाणे घातलं आहे. लोणचं बनवताना मिठाचा थोडाफार प्रमाणात जास्त वापर करायचा, कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे मीठ हे जास्त प्रमाणात, म्हणजे इतर वेळेस आपण वापरतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात मीठ घ्यायचं आहे. आता संपूर्ण कैऱ्या कोट करून झाल्या आहे. आता लगेचच आपण फोडणीची तयारी करूया. यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे. आता हा संपूर्ण लसूण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. लसणाला छान सुगंध सुटला आहे. आता लसूण छान परतला गेला की लगेचच गॅस बंद करूया आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट जर आपण फोडणी देत असताना घातलं तर काळं पडण्याची शक्यता असते. एकूण बघितलं तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट वापरला आहे आणि फोडणी छान थंड झाल्यानंतरच
या संपूर्ण कैऱ्याच्या मिश्रणात घालायची, म्हणजे आपलं जे लाल तिखट आपण घातलं आहे ते काळं पडणार नाही. आता याला छान 2 ते 3 मिनटं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे लोणचं लगेच देखील ताटात घेऊ शकता, पण जर आपण एक दिवस पूर्णतः याला भरणीत भरून मुरवत ठेवलं तर दुसऱ्या दिवशी याची चव अप्रतिम लागते. आपण जे बनवतोय ते लोणचं ताजं लोणचं आहे, म्हणून हे जास्त दिवस म्हणजे वर्षभर तर टिकणार नाही आहे. आपण काय करतो, जेव्हा वर्षभराचं आपल्याला लोणचं बनवायचं असतं त्यावेळेस आपण उन्हाळा संपला आणि पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला की आपण वर्षभरासाठी लोणचं बनवून ठेवतो, कारण वातावरण त्यानंतर संपूर्णपणे थंड झालेलं असतं आणि आपलं हे लोणचं वर्षभरासाठी आपण फ्रीजच्या बाहेर देखील छान प्रकारे साठवून ठेवू शकतो. असं मी या काचेच्या भरणीमध्ये संपूर्ण लोणचं घालून घेतलं आहे. आता याला 1 ते 2 दिवसात भरपूर असा खार सुटणार आहे आणि हे चवीला जसं जसं मुरत जाईल तसं तसं खूप छान लागणार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.